नांदगाव शहरात समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू विरोधी पोस्ट टाकल्याने नांदगाव शहरात व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी संबंधितास तात्काळ अटक केली असून दरम्यान शहरात या पोस्टमुळे सकल हिंदू समाजातील युवकांनी येथील श्रीराम मंदिरात एकत्र येत घोषणाबाजी देऊन नांदगाव बंदची हाक दिली होती। सोशल मीडियावर टाकलेल्या हिंदू विरोधी पोस्टमुळे शहरात बुधवार दिनांक 24 रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला होता। यामुळे नांदगाव शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती। शहरातील चौकाचौकातील फलकावर घटनेचा निषेध करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाने केली। श्रीराम मंदिर सोहळ्याचा देशभर जल्लोष साजरा होत असताना शहरातील काही समाजकंटकांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। बुधवारी सकाळी नांदगाव पोलीस स्टेशन समोर शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। यावेळी अप्पर पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांनी जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले। शहरातील सकल हिंदू समाजाने आज नांदगाव बंदची हाक देऊन दुपारी सकल हिंदू समाजातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मालेगाव प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, उपविभागीय अधिकारी सोहेल शेख तसेच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आले। निवेदन दिल्यानंतर सकल हिंदू समाज आणि पोलिसांनी शहरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले। शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। सदरील घटनेचा तपास एपीआय नितीन खंडागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बहाकर करत आहेत। प्रतिनिधी किरण काळे, नांदगाव। घटना काय झाली किंवा काय झालं? काल 23 जानेवारी 2024 रोजी चुकीचे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव येथे नियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी त्यातील आरोपी देखील निष्पन्न केले आहेत की पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। त्यांच्याकडे अधिकची चौकशी करून तपास चालू आहे। दरम्यान नांदगावमधील परिस्थिती सध्या शांत आहे। नांदगाव शहरातील नागरिकांना, तालुक्यातील नागरिकांना पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे की आपण यापूर्वीसुद्धा शांतता ठेवली आहे, आता सुद्धा आपण पोलिसांना तपास करण्याकरिता सहकार्य करावे। तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये आणि परधर्मीयांच्या भावना दुखावतील असे कोणतेही स्टेटस, कोणतेही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये आणि सर्वांनी शांतता ठेवावी। नमस्कार।